आज ना मस्तपैकी सकाळी ना नाश्त्यासाठी असे तांदळाचे मऊ लुसलुशीत असे घावन केलेत। हे तांदळाच्या पिठापासून बनवलेले घावन मी आज तुम्हाला दाखवते। इतके छान सोप्या पद्धतीने फक्त आणि फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून तुम्ही हे जाळीदार मस्त लुसलुशीत असे गरमागरम घावन तुम्ही करू शकता। सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी, लहान मुलांना टिफिनसाठी खूप उत्तम आहे। तर पाहू शकता किती स्पंजी, नरम, सॉफ्ट, लुसलुशीत असे हे तांदळाच्या पिठाचे घावन आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। सोबत अशी खोबऱ्याची चटणी, म्हणजे ह्याची रेसिपी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे। बघून घेऊया आपण याला बनवायची कृती। मार्केटमध्ये भेटते बघा, किंवा तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून सुकून त्याचं पीठ तयार करू शकता। हे असं मी 1 वाटी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पाहू शकता। मस्तपैकी हे असं तांदळाचं पीठ घेतलंय। आता आपण हे एका बाउलमध्ये टाकून घेऊया। बस एवढं साहित्य लागणार आहे, झटकेपट हे घावन तयार होतात। कोकणामध्ये तर अप्रतिम म्हणजे जागेवर आपल्याला हे खायला भेटतं सकाळच्या नाश्त्याला। तर हे बघा, 1 वाटी इकडे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जर अशा गुठळ्या असतात ना, त्या अशा थोड्याशा चोळून घ्यायच्या हाताने, नाही तर मग काय होतं, बॅटर बनवायला थोडा वेळ लागतो। तर हे बघा, मस्त असं मी हे तांदळाचं पीठ चोळून घेतलंय। पाणी ह्याच्यामध्ये जोपर्यंत ह्याचा रनी बॅटर होत नाही तोपर्यंत टाकत राहायचं। याच्यामध्ये आपण इनो, सोडा वगैरे काहीच टाकणार नाही, फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आणि जाळीदार अशी घावन तयार होतात। हे बघा, तांदळाचं पीठ असल्यामुळं लगेच हे चिकट होतं। मग लगेच थोडं पाणी टाकायचं, एकदम डायरेक्ट पाणी टाकू नका। याला असं मिक्स करवत राहायचं, हलक्या हाताने असं मिक्स करवत राहायचं। हे असं एकजीव करून घ्या व्यवस्थितपणे। तुम्ही पाहू शकता, ह्या अशा गुठळ्या ज्या असतात ना, त्या सगळ्या मॅश झाल्या पाहिजे। आणि असं थिकनेस नको आहे आपल्याला, रनी बॅटर पाहिजे। आता याच्यामध्ये मी परत पाणी टाकते। असं बघा कसं आईस्क्रीम सारखा टेक्स्चर झाला आहे, पण आपल्याला असं नको आहे। अजून आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। चांगला रनी बॅटर झाला पाहिजे। जितकं छान याला तुम्ही फेटून घेता तितकं छान हा आपली याची जाळी तयार होती घावण्याची। हे बघा, एक 5 मिनिटं तरी वेळ द्यायचा आणि मस्त असा क्रीमी टेक्स्चर येऊन जायचा। बघा, रनी बॅटर झालेला आहे तयार। आता आपण याला लगेच तयार करूया। चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं। एक 5 मिनिटं याला आराम द्यायचा, म्हणजे थोडा वेळ साईडला ठेवायचं आणि मग बनवायला घ्यायचं। चला आता आपण याला लगेच बनवून घेऊया। हे बघा, असा रनी बॅटर बनवायचा। परफेक्ट असा बॅटर झालाय। 5 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही, असा हा फुलला जातो। तांदळाचं पीठ आहे त्यामुळे पाण्यामध्ये फुललं जातं। हे बघा, किती छान असं टेक्स्चर झालंय। आपला डोसा पॅन घ्यायचा आणि सहजपणे हे घावन तयार होतात। लहान मोठे जसे पण तुम्हाला आवडतील तसे तुम्ही करू शकता। तर मला आता बघू, जसे जमत तसे लहान मोठे करते। वाटीच्या सहाय्याने करायचं किंवा पळीच्या सहाय्याने तुम्ही करू शकता। हलक्या हाताने असं मधोमध बॅटर टाकून कडीने ह्याला पसरून घ्यायचं। जर अजूनही मोठा करायचा असेल तर करू शकता, छोटा करायचा असेल तर छोटा सुद्धा करू शकता। बघा, टाकल्याच क्षणी याच्यावर कशी जाळीची लेअर तयार होत आहे। गॅस फक्त मिडियम ठेवा आणि 1 मिनिट झाला की लगेचच याच्यावर जाळी तयार होते।
आणि अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे घावन करू शकता. इतकी सोपी रेसिपी आहे, झटकीपट तुम्ही बनवू शकता, काहीच लागत नाही. हे थोडंसं कवर करून घेते आणि बघा आपला हा घावन किती छान सुंदर तयार होत आहे. गॅस फक्त थोडा मिडियम ठेवा. ह्याच्यावर जाळी बघा किती छान आलेली आहे. आणि परत आता आपण याला जरा पलटी करून बघूया, ह्याच्या कडा निघल्यात का नाही बघूया. अगोदर ना कडीकडीने चेक करायचं. हे असे 2-3 थेंब तेलाचे टाकायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी करतो ना त्यावेळेस एकदम असं चिपकून राहत नाही. तुमचा डोसा पॅन जर चांगला असेल ना तर काहीच टेन्शन नाही, म्हणजे झटकीपट तयार होतील न चिटकता. तर बघा आता चांगला वेळ दिलेला आहे. आता मी याला जरा चेक करून बघते. गरम लागतोय पण पलटी करते, मला सोपं जातं हाताने. हे बघा कसं परफेक्ट झालं आहे का नाही, छान जाळीदार असं मस्त घावन आपला तयार झालेला आहे. असेच मी 4-5 करून घेते सुरुवातीचे, मग तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत आपले हे घावन. तर पाहू शकता एकदम झटकीपट अशी तयार होतात. हा जरा थोडासा छोटासा केला आहे, छोटेशी घावन मस्त वाटतात खायला. हे बघा झाला तयार हा पण. आता आपण ह्याला पण काढून घेऊया. दुसरा बॅटर असंच सेम प्रोसेसने टाकायचा आणि असेच घावन करून घ्यायचे. तर मी इकडे केलेले आहेत 5-6 घावन झटापटा. हे बघा झटकीपट केलेले आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. फक्त आणि फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून हा मस्तपैकी तांदळाच्या पिठाचे घावन बघू शकता. कुठेही न तुटता न फाटता असे आपले हे घावन तयार झालेले आहेत. इतके छान लागतात, नरम सॉफ्ट लुसलुशीत असतात. हे किती तुम्ही याला कडक शेकून घ्या तरी हे नरम सॉफ्टच राहणार. पूर्ण दिवस तुम्ही बघू शकता हे असेच राहणार नरम सॉफ्ट, एकदम लुसलुशीत कागदासारखे झालेत. बघा पाहू शकता तुम्ही आपले हे घावन किती मस्त झालेत, अगदी स्पंची एकदम फुलले गेलेत. बघा काही लागलं का, जास्त कुटाणा नाही काय नाही, फक्त तांदळाचं पीठ आणि मीठ घ्यायचं बस. आणि सकाळी झटकीपट तुम्ही हे नाश्त्याला किंवा लहान मुलांना टिफिनसाठी बनवू शकता. याच्यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी करू शकता किंवा खोबऱ्याची चटणी करू शकता. आणि सकाळच्या नाश्त्याला काही सुचलं नाही ना तर हे तांदळाच्या पिठाचे घावन करून बघा, खूप सोपे आहेत. हे बघा किती छान जाळी आली आहे ना, पाहू शकता तुम्ही. बघा किती कटटुक्कट ह्याला जाळी आली आहे, किती मुडपलं, किती हे असं चुरगळलं तरी पण हे काही तुटत नाही, जे तुकडे होत नाहीत. याचा अर्थ मस्तपैकी आपला हा घावन तयार झालेला आहे. आणि होटाने तुटेल इतके छान असे नरम सॉफ्ट झालेले आहेत. तर मला तर खूप आवडलेले आहेत. अशी घावन नक्की करा. नाश्त्याला काही सुचलं नाही किंवा रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल ना तर मग हे घावन करा. हे थोडंसं जरा तुटला गेला काही हरकत नाही, पोळी असले किंवा डोसे वगैरे असले की असं होतंच. बघा मस्त झाले, किती छान घडी पडती बघायची. असे 5-6 जरी टिफिनमध्ये नेले छोटे छोटे करून तर तरीसुद्धा अप्रतिम असा टिफिन होईल. सोबत खोबऱ्याची चटणी किंवा बटाट्याची चटणी. हे बघा किती मस्त वाटतोय. आणि ही खोबऱ्याची चटणी बघा मी केलेली आहे, कारण आजचा हा माझा बेत आहे घावन आणि चटणीचा. तर ही खोबऱ्याची चटणीची रेसिपी पण मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, सेम टू सेम अशीच बनवली, तुम्ही बघून घेऊ शकता. तर हे अशी घावन आणि अशी खोबऱ्याची झणझणी स्पायसी चटणी बनवा, अप्रतिम नाश्ता होईल आणि पोट एवढं भरण ना की दिवसभर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. हे बघा कसा लगेच अलगद ह्याचा बाईट्स तुटला गेला, इतका नरम सॉफ्ट झाला आहे. हे बघा ह्याचा टेक्स्चर बघा किती छान जाळी याला तयार झाली चारी बाजूनी. हे बघा किती कागदासारखा असा नरम झालेला आहे. बघा कापसावानी असं नरम वाटतो का नाही, फुलला गेलेला आहे. आणि असं गरमागरम अशी खोबऱ्याची झणझणीत चटणी बनवायची आणि याचा आनंद घ्यायचा. बघा इडली डोसेना खाणं खरंच विसरून जाताना इतकं छान लागते हे घावन. मला खरं पण कधी पण मूड आला ना घावन बनवायची मी झटकीपट हे करून घेते. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप भारी लागतात, लहान मुलंसुद्धा खुश होतील. आणि कोणी पाहुणे वगैरे जरी आले तरी त्यांना स्पेशल डिश म्हणून सुद्धा तुम्ही घावन चटणी करू शकता. आणि गरमागरम याचा आस्वाद घ्या. सकाळच्या नाश्त्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. काहीही जास्त न कुटाणा करता अगदी सोप्या पद्धतीने हे मऊ लुसलुशीत असे तांदळाच्या पिठाचे घावन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे घावन नक्की ट्राय करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.